नवी मुंबईत विमानतळ बांधण्याची सिडको व राज्य शासनाला घाई झाली आहे। परंतु या विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाबाबत सिडको काही बोलण्यास तयार नाही। इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावून कधी अधिकारीच येत नाहीत, तर कधी अचानक बैठकीचे ठिकाण बदलून प्रकल्पग्रस्त मीटिंगला उपस्थित राहत नसल्याचे सांगत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सिडको क्रूर चेष्टा करीत असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त संतप्त झाले असून लवकरच एक तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला आहे। नवी मुंबईमध्ये येणाऱ्या विमानतळासंदर्भात बुधवारी चिंचपाडा गावातील 18 गाव संघर्ष समितीची एक बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीसाठी आमदार विवेक पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर, जिल्हा परिषद सदस्य एस.के. नाईक आदी मान्यवरांसह प्रकल्पवादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीसाठी सिडको अधिकाऱ्यांनी बैठकीच्या जागेच्या बाबतीत शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे। याविषयी विस्तृत चर्चा या बैठकीत करण्यात आली। या प्रसंगी शेतकऱ्यांनी मागणी केली की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उर्वरित जमिनी अधिग्रहित करू देणार नाही। तसेच शेतकऱ्यांची तक्रार होती की कोकण आयुक्तालयामध्ये जी बैठक बोलवण्यात आली होती ती अचानक रद्द करून मुंबई कार्यालयामध्ये बैठक बोलावून सिडकोने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आम्ही याचा विरोध करीत आहोत। या प्रसंगी आमदार विवेक पाटील यांनीही सिडकोने केलेल्या या कृत्याचा निषेध करीत सांगितले की नवी मुंबईत येऊ घातलेल्या विमानतळाच्या प्रस्तावासाठी अनेक अडचणी येत आहेत, परंतु सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेतल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आधी पूर्ण करा, नंतरच प्रकल्पाचे काम सुरू करावे। तसेच शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यापूर्वी 5 ते 6 दिवस आधी या बैठकीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी। मी सांगितलं राष्ट्रीय कमिटीला पटलं, मला तुम्हाला सर्वांनाही पटेल, जिसकी दंडा उसकी भय, तसं आपण आपला दंडा काच्यावरच आपल्या मागण्या मान्य करून एकमेकांना होणार हे राहणार। त्याच्यामुळे संघटन आपली एकी ही सगळ्यात जास्त महत्वाची आणि मी एकी करत असताना सामुदायिक रीती या सर्व गोष्टीला विरोध करत असताना शिस्तबद्ध पद्धतीने आज कमिटी ज्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडते त्या मागण्या शासनापुढे ठेवून पहिले सिडकोचे एमडी होते, आता कमिशनर आले, उद्या सेक्रेटरी येतील, परवा अजून कोण येतील, त्यांच्या समोर ह्या सगळ्या मागण्या मांडत असताना तुम्ही ज्या पद्धतीने ह्या मांडलेल्या त्या आपली पद्धत अत्यंत योग्य, अत्यंत बरोबर आणि आपल्या प्रकल्पग्रस्तांच्या पत्रात सगळ्या मागण्या पडेपर्यंतसाठी अत्यंत चांगली अशी पद्धती तुम्ही निवडलेली आहे। याच्यामध्ये एक गोष्टीचा ठिकाणी जाणून उल्लेख केला पाहिजे की त्यांनी सांगितलं एका मीटिंगमध्ये का ते व्हिडिओ शूटिंग होऊ नका, मीडियावाल्यांना आणू नका, अत्यंत खंबीरपणे तुम्ही सांगितलं मीडियावाला नसेल तर आम्ही पण आम्ही होत पाहिजे। त्याच्यामध्ये राष्ट्रीय कमिटीने सांगितलं का पोस्टिंगमध्ये चेंज होतो बोलतो ते काय हे असं चेंज आहे, ही पद्धत आहे आणि सगळ्यात ऑब्जेक्शनेबल मला जे राष्ट्रीय कमिटीने सांगितलं मला भेटलं का आमचे अध्यक्ष बोलत असताना कमिशनर असे बोलले का तुमची फिरफिर बंद करा। माझं म्हणणं असं आहे का सगळे विषय राहिले बाजूला, पहिला कमिशनरने आता खुलासा केला पाहिजे का आमच्या अध्यक्षाचा जो अपमान केलाय त्याच्या बाबतीत तुमची भूमिका स्पष्ट करा आणि आता आम्ही पुढचं काय बोलणार नाही ही भूमिका सुद्धा आपल्याला परवाच्या मीटिंगमध्ये घ्यावी लागेल। लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाला आता केवळ 5च दिवस राहिले आहेत, त्यामुळे गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत। त्यामुळे गणपती मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांची लगबगी सुरू आहे। परंतु सध्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचा जमाना असल्याने पारंपरिक पद्धतीने शाडूच्या मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर संकट आलं आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना ग्राहकांची जास्त पसंती असल्यामुळे पारंपरिक मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना आर्थिक फटका बसत आहे। गणपती मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांची लगबगी सुरू आहे। या मूर्तिकारांसमोर ही काही अडचणी समस्या आहेत, ज्यांच्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतली। पनवेल उरणच्या सीमारेषेवर चिरनेर गाव आहे। हे गाव स्वयंभू गणपतीसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी हजारो भाविक रोज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात। तसेच चिरनेर येथील कलानगर ही गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविण्यात येतात। या मूर्ती पर्यावरणाचे नुकसान करीत नाहीत, परंतु या मूर्तींना बनविण्यासाठी मूर्तिकारांना वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, त्यामुळेच त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागते। सध्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींचा जमाना आहे।
त्यामुळे श्रद्धाळू ग्राहक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेणे पसंत करतात, परंतु त्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट आले आहे। आमच्या टीमने जेव्हा चिरनेर येथील कलानगरचा दौरा केला त्यावेळी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या काही मूर्तिकारांची बातचीत केली। या व्यवसायामध्ये 5 पिढ्या परंपरेने हा व्यवसाय करीत आहेत। या व्यवसायात पुरुषांबरोबर स्त्रियाही सामील असल्याचे दिसून आले। आमच्या प्रतिनिधींनी प्रसाद कला केंद्राचे मालक प्रसाद यांच्याशी बातचीत केली व अधिक माहिती जाणून घेतली। साधारणतः ही माझ्या समजुतीप्रमाणे एक 5वी पिढी आहे जी माझ्या याच्यामध्ये कार्यरत आहे। साधारणतः एक 5 पिढ्या झालेल्या आहेत म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे। प्लास्टर ऑफ पॅरिसचं जेवढं प्रोडक्शन निघत आहे आता बरंचसं प्रमाणात निघत आहे, पण असं झालेलं आहे की जे शाडू मातीची मूर्ती बनवतात ते मूर्तिकार साधारणतः बरेचसे आता मागे राहिलेले आहेत, कारण त्याच्याने काय होतं की प्रोडक्शन फार कमी निघतं शाडूच्या मातीचं, कारण त्याला कारागिरी तुमची खूप लागतं, त्याला तुमचं आर्टवर्क वगैरे खूप जास्त लागतं। पण ज्या मोल्डनी भरमसाठ आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निघत आहेत त्याच्याने निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की त्याच्या तुलनेने मातीच्या मूर्ती बनवणं हे प्रमाण फार मागं राहिलेलं आहे। स्वतःची अशी क्रिएटिव्हिटी जास्त दाखवू शकत नाही, कारण शाडूची मूर्ती बनवायला असं एक प्रत्येक मूर्तीमागे एक तुमचा ठराविक साचा राहत नाही, प्रत्येक मूर्ती तुमची वेगवेगळी अशी बनत जाते, म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये तुमची एक वैविध्यता आणि एक नवीन निर्मिती तुम्हाला दिसत असते शाडूच्या मूर्तीमध्ये। आता एक साधारणतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ज्या निघालेल्या आहेत त्या एक ठराविक मोल्डमधल्या असतात, म्हणजे तुम्ही एक साधारणतः पाहिलं तर बऱ्याचशा मूर्ती तुम्हाला एक सारख्या प्रमाणात दिसतात, त्यांचे हात पायाची ठेवण किंवा चेहऱ्याची ठेवण। शाडूच्या मूर्ती बनवण्याचं आणि कारागिरांचं प्रमाण थोडंसं मागे राहिलेलं आहे। नेहमी शाडूच्या मूर्त्या अगदी निश्चिंत प्रमाणात एकदम पाण्यामध्ये सहज विरघळल्या जातात, तर त्याच्या मानाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती फार खूप जास्त उशीर लागतो त्यांना विरघळण्यासाठी। तर त्याच्या तुलनेने आता जे कागदाच्या किंवा एक पेंड्याच्या वगैरे अशा बऱ्याचशा प्रमाणात इको फ्रेंडली मूर्ती वगैरे बनवतात, पण त्याच्याने सुद्धा बनवायला खूप जास्त उशीर लागतो। तर म्हणूनच आमच्या एक या प्रसाद कला मंदिरमध्ये एक साधारणतः 60 ते 70% मूर्त्या आम्ही मातीच्या बनवतो। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पारंपरिक सणांची माहिती व्हावी व त्यांना आपली संस्कृती अवगत व्हावी यासाठी एनआय विद्यालयाच्या वतीने ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। कृष्ण जन्माष्टमी या उत्सवाची लहान मुलांना माहिती व्हावी व आपले पारंपरिक सण उत्सव संस्कृती आजच्या पिढीला अवगत व्हावी या उद्देशाने उरण एनआय विद्यालयाच्या ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात एनआय विद्यालयाचे चेअरमन सदानंद गायकवाड, एनआय विद्यालयाचे प्राध्यापक नराळ सर, माजी शिक्षण सदस्य कुलकर्णी सर, ज्युनियर केजीच्या मुख्याध्यापिका नाडखरे मॅडम आदींसहित शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात बाल कलाकारांनी गोविंदा नृत्य सादर करून दहीहंडी फोडली। ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। तसेच उरण कोटगाव येथील राघोबा देव गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा विक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही केला आहे। उरण शहरात दहीहंडी निमित्त अनेक गोविंदा पथक दाखल झाले होते। वडाळा येथील गणेश प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी शिवसेना शाखेची दहीहंडी फोडून प्रथमच उरण शहरात महिला गोविंदा पथकाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला। गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी या गोविंदा पथकांचे कौतुक करून त्यांना सन्मान चिन्ह व 21,000 रुपये रोख देऊन सत्कार केला। मुंबईवरून खास करून दहीहंडी फोडण्यासाठी महिलांचा गोविंदा या ठिकाणी आलेला होता। अतिशय सुरेख आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी 7 हाराची सलामी दिली
7 हाराची सलामी देत असताना 3 1 या ठिकाणी त्यांनी चांगल्या प्रकारे आयोजित करून आमच्या उरणकरांना दाखवले, त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. गोपाळ कृष्ण महाराज की. वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गरीब व गरजू रुग्णांना विनामूल्य उपचार व्हावेत, तसेच कमी किमतीत व्यक्तींना या रुग्णालयाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. परंतु या हॉस्पिटलमध्ये या सुविधा गरिबांना नाकारण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. वाशी येथे हिरानंदानी हॉस्पिटल आहे, ज्याचे नामकरण सध्या फोर्टिस हॉस्पिटल म्हणून करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा एक हिस्सा देण्यात आला आहे, जेणेकरून कमी किमतीत गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळेल. परंतु सध्या हे फोर्टिस हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यावर भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीत शिवसेना नगरसेवकांनी फोर्टिस हॉस्पिटलविषयी प्रश्न उपस्थित केला व आरोप केला आहे की फोर्टिस हॉस्पिटलमध्ये 10% कोटा गरीब व गरजू व्यक्तींसाठी ठेवण्यात आला आहे, परंतु त्या सुविधा फोर्टिस हॉस्पिटल गरजू रुग्णांना देत नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेने फोर्टिस हॉस्पिटलला एक नोटीस दिली आहे. त्याचे उत्तर लवकरच हॉस्पिटल प्रशासनाला द्यायचे आहे. तसेच यापूर्वी शिवसेनेचे विजय चौगुले यांनी फोर्टिस हॉस्पिटलवर याच विषयावर मोर्चा काढला होता, परंतु फोर्टिस हॉस्पिटल गरीब गरजूंना योग्य सोयी सुविधा केव्हा देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रबाळे पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे. हा आरोपी पितळेच्या वस्तूंना सोन्याचा मुलामा देऊन सोने असल्याचे सांगून विकत होता. आतापर्यंत या आरोपीने अनेक जणांना नकली सोने विकून फसविले आहे. रबाळे पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. हा युवक लोकांची फसवणूक करताना सापडला आहे. पकडण्यात आलेला आरोपी पितळेच्या वस्तूंना सोन्याच्या वस्तू असल्याचे सांगून विकण्याच्या तयारीत होता. या आरोपीचे नाव नारायण उर्फ राजू असे असून त्याने आतापर्यंत किती जणांना नकली सोनं देऊन फसवलं आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. 20 ऑगस्ट रोजी रबाळे पोलिसांनी नारायणला अटक केली होती. त्याच्या जवळील पितळेचे तुकडे पोलिसांना सापडले आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पोलीस अधिक तपास करीत असून या फसवणुकीच्या धंद्यात आणखीन किती लोक सामील आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. 14 तारखेला आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की चेन स्नॅचिंग करणारा माणूस सोनं घेऊन येणार आहे विकण्यासाठी रबाळेच्या हद्दीत. त्या अनुषंगाने आम्ही तिथे सापळा रचला व नारायण उर्फ राजू माळी या इसमाला आम्ही पकडला आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं आहे की तो चेन स्नॅचिंग पण करतो आणि जे सोनं आहे त्याच्याकडे ते सोनारांना विकतो किंवा कुठलंही सावज असतं त्यांना गाठून विकतात. चौकशी दरम्यान त्यांनी असं सांगितलं आहे की तो छत्तीसगड राज्याचा आहे आणि त्यांनी खोदकाम करताना त्याला सोनं मिळालेलं आहे. तर सोनं नसून ते पितळेचे त्यांनी दागिने बनवून घेतलेले आहेत. जवळजवळ आम्ही त्यांच्याकडनं 8 किलो वजनाचे दागिने हस्तगत केलेले आहेत, नकली दागिने. ते इकडे सावज पकडतात. जे मोठमोठ्या गाड्या असतात जवळजवळ 40-50 लाखाच्या गाड्या, त्यांचे जे चालक असतात त्यांना पकडतात, त्यांना दाखवतात की आमच्याकडे सोनं मिळालेलं आहे, ते कमी किमतीत द्यायचं आहे. हे जे सावज असतात त्यांना हाव सुटलेली असते. जवळ 40 लाखाचं सोनं आपल्याला 5 लाखात मिळतं. ते 5 लाख घेऊन गर्दीच्या ठिकाणी जातात. गर्दीच्या ठिकाणी लोक असतात, त्यामुळे सोनं तुम्ही नंतर बघा, पैसे घेतात सावजाकडनं आणि ते नकली सोनं त्यांना देतात. अशी फसवणूक करण्याची त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. अशा प्रकारे त्यांनी जवळजवळ भरपूर ठिकाणी फसवणूक केली आहे लोकांची. आम्ही त्याला पकडलं आणि त्याच्याकडनं नकली सोनं हस्तगत केलेलं आहे त्याच्या राहत्या घरात. ते राहण्याचा पत्ता पण त्यांचा टेम्पररी असतो. 2 महिने 3 महिने राहतात आणि सोडून देतात. याच्यामध्ये पण आम्ही त्याच्या घरी गेलेलो आहे. सोनं मिळालं. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो तेव्हा त्याचे घरचे तिथून पळून गेलेले होते. त्याच्या साथीदारांचा पण शोध चालू आहे. राजू परमार तो अजून मिळालेला नाही. जसकार गावचे आराध्य दैवत श्री रत्नेश्वरी देवीच्या मंदिरात नवीन बांधण्यात आलेल्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गजानन बाबर, आमदार विवेक पाटील, आमदार भरत गोगावले आदी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते. उरण तालुक्यातील जसकार येथील श्री रत्नेश्वर देवी सभागृहाचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित शेठ पाटील होते. कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार विवेक पाटील, आमदार भरत गोगावले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर शेठ भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, पंचायत समिती सभापती निकिता भोईर, महादेव बंडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार बाबर म्हणाले की मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या क्षेत्रामध्ये अनेक उद्योग व्यवसाय उभे राहत आहेत. पूर्वीची संस्कृती लोप पावून नवी मिश्र संस्कृती उभी राहत आहे. असे असले तरी स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांची सोडवणूक व त्यांच्या संस्कृती संवर्धन व जतन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामदेवाच्या सभागृहाचे बांधकाम ही त्यांची नांदी आहे. यावेळी बोलताना आमदार विवेक पाटील म्हणाले की ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपण्याचे काम ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यांच्या संस्कृती संवर्धनाचा भाग म्हणून मंदिराचा विकास आवश्यक आहे. रत्नेश्वर देवीच्या कृपेनं तर हे सारं घडवून आलेल्या तिच्या कृपेनं किंवा तिलाच आपल्या हातून घडवून आलेल्या देवीच्या कृपेनं देवीच्या आपल्याकडे घेतलेला आहे. आणि म्हणून देवीच्या ठिकाणी आपल्या सर्वांची श्रद्धा निश्चितपणे आपली सर्वांची श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेच्या प्रती आपण देवीच्या आराधना निश्चितपणे करत असतो. आपल्या प्रगल्भांचे प्रश्न सुटावून अनेक प्रयत्न आपण आतापर्यंत केलेले आहेत. लढल्याशिवाय आपल्याला कधी काय मिळालेलं नाही. आणि लढण्याची शक्ती सुद्धा देवीने आपल्याला देव अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीनं मी रत्नेश्वर देवीला श्री रत्नेश्वर देवी गावाची ग्रामदेवता असून तिच्या मंदिराच्या सभागृहाच्या उद्घाटनाने अध्यात्म, श्रद्धा, भावना जपण्याचे मोठे काम झाले आहे. मात्र देवीचे मंदिर आणि सभागृह जसे भव्य दिव्य झाले आहे त्यापेक्षाही येथील ज्ञान मंदिर मोठे झाले पाहिजे. आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देत असताना, आपलं चांगलं काम केल्याबद्दल अभिनंदन करत असताना एक मागणी तुमच्यापुढे भविष्यात ठेवणार आहे तर एवढं चांगलं मंदिर बांधलं, एवढं चांगलं सभागृह बांधलं, आता आपल्या गावातली शाळा याच्यापेक्षाही चांगली बांधा अशी मागणी आपण मंदिरं खूप चांगली बांधतो. आमच्याकडे मंदिर बांधण्याची आपली शर्यतच लागलेली आहे. त्या गावात चांगलं की दुसरं गाव त्याच्यापेक्षा चांगलं मंदिर बांधतो. जी शर्यत मंदिरं बांधली पाहिजे. मंदिराला विरोध करण्याचा भाग नाही आहे, कारण आपलं ते श्रद्धास्थान आहे, आपलं ते आधारस्थान आहे आणि त्याच्यामुळे मंदिर आपण बांधलंच पाहिजे. पण मंदिराच्या बरोबर शाळा देखील आपली बांधली पाहिजे. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया संपर्क करा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता आणि पुन्हा रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.